अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी. बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरातील गुरुकुल शाळेतील 16 विद्यार्थ्यांना विषबाधा. इन्स्टंट नूडल खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ आणि अपचनाचा त्रास. 67 कोटींच्या बंडेरा उड्डाणपुलाच्या लोकार्पणावर श्रेयवाद. रेल्वेच्या अधिकृत पत्रिकेत खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव, मात्र रवी राणांच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद निर्माण. अंबाबाई विकास आराखड्यासाठी पुढच्या टप्प्यातील भूसंपादन सुरू करण्याचे आदेश. कामाचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. कोल्हापुरात ई वॉर्डचा पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद. पंप हाऊस आणि बीपीटी टँकच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद. पनवेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका. 3 आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक रोड परिसरात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला. गंभीर जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून आरोपी पतीला अटक. गंगापूर धरण 70% भरलं, मात्र पाणी कपात कायम. पालिकेकडून पाणी कपात रद्द करण्यास नकार. पावसाच्या विश्रांतीमुळे चंद्रपुरात भात लागवड रखडली. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी पूर्ण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.